आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते आत्मा सर्वांना. नमस्ते. सविताताई गावडे, ग्रँड मास्टर. चला तर तुमचा अनुभव तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करायचा आहे. रेडी आहात? हो. परिचय द्या. सविता गावडे, बारामतीहून आहे. हं, हम्म. तर ते करणे मॅडम होत्या ना, त्यांनी मला 2-4 वेळा सांगितलं तुमचे रविवारचे सेशन बघा बघा. मी काय बघायचीच नाही. मग नंतर त्यांनी व्हिडिओ पाठवला व्हॉट्सअपला. हं, मग मी पाहिला गणपतीमध्ये. हं, मग मला खूप आवडलं. मग मी त्यांना फोन करायला लागले, तुम्हाला मला जॉईन करायला सांगा म्हणून. मला हं, भीती वाटत होते डायरेक्ट फोन करायला. हं, तर मग त्या गौरीमध्ये कामात होत्या, त्यांनी काही फोनच नाही उचलला. मग मी हं, युट्यूब वरून मग घेतला आणि तुमचा नंबर आणि कॉल केला. हं. लगेच तुम्ही म्हणला जॉईन व्हा, फरक पडेल तुम्हाला. मग लगेच जॉईन झाले. नंतर मग मग करत राहिले मग मला तुमचं ते स्टेटस बघितलं. मग त्यातला मला बराचसा त्रास होता. मग मी म्हणाले की आता हे मला अंबरचं ब्रेसलेट पाहिजे म्हणून. म- मग तुम्ही पाठवलं ना, मग ते म्हणे तुमच्या घरात कोण कोण आहे वगैरे. मग त्यांची पण निगेटिव्हिटी निघण्यासाठी टंबल्स वगैरे दिले. हं. आणि मग फरक पडला मला, म्हणजे ते घातलं ब्रेसलेट. बर. काय काय त्रास होता सविताताई? वाताचाच होता, अंगदुखी वगैरे, टेन्शन सारखं. हं, सतत कायमचं टेन्शन असायचं डोक्यात. हं. म्हणजे आता काय सतत वाटते तो? भीती. आता कमी झाली आहे भीती. मुलींचं सारखं टेन्शन असायचं. हं, मुलींचं पण आता नाही विचार करत जास्त. मुली पण काही सांगत नाहीत आणि टेन्शन पण नाही घेत मी आता हं. ग्रँड मास्टरला आल्यापासून. खूप सुंदर. मुली सांगत नाहीत की टेन्शन कमी झालं. मुलींनो. बरं. सविताताई, रेकीला आल्यानंतर काय अनुभव आले तुम्हाला? रेकी करत करत बराचसा फरक वाटायला लागला. घरात पण माझ्या आईला वगैरे रेकी देत राहिले. हं, त्या मॅडम म्हणाल्या की करणे मॅडम की ग्रुप मेडिटेशनला बसत जा सकाळच्या. हं, मग ते सुरू केलं. मग त्यातून बरचसं म्हणजे आईचा पाय खूप दुखत होता. म्हणजे अगदी फरक पडेल का नाही सगळ्यांना वाटायला लागलं. खूप टेन्शन घ्यायला लागले सगळे. मग त्यातून असं हे आपले सकाळच्या मेडिटेशन मधून हे करत राहिले, अफर्मेशन देत राहिली. अ, फरक पडला तिच्या पायाला. मग नंतर मग असं वाटायला लागलं की हळूहळू सगळ्यांना मी पैसे भरून सगळ्यांना जोडावं, जवळच्यांना म्हणजे घरातल्यांना. हं, मग भावाला जोडलं. प्रियांकाने करावं म्हणून खूप इच्छा होती. सारखा ती मी एकटी करत होती, पण मला काही असं आनंदच नव्हता वाटत. हं. प्रियांकाला गरज आहे, तिने जोडावं सारखं वाटत होतं. मग तिला जबरदस्ती मागं लागून लागून मग ती झाली तयार. तिला भरपूर प्रॉब्लेम होते. हं, झाले तिचे पण आता बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. हं, नंतर मग आता भाचीला पण जॉईन केलं ना, तिला पण खूप प्रॉब्लेम होते संसारामध्ये. तिचं ते कंपनी होती, ते हं, पण कंपनीच गोंधळ झाला काहीतरी. खूप हं. पैशाचा पण प्रॉब्लेम झाला. मग ती झाली जॉईन. छान. खूप सुंदर. ग्रँड मास्टर मधून काय मिळालं तुम्हाला सविताताई? ग्रँड मास्टर मधून भरपूर कॉन्फिडन्स आला. आता गोव्याला मोठा कार्यक्रम होता सनातनवाल्यांचा, तिथे जाऊन आली पहिल्यांदा एकटी आयुष्यात. वाव. खूप 30-40 हजार लोक होती तिथं. हं, म्हणजे बाहेरच्यांबरोबर पहिल्यांदाच गेले, म्हणजे ह्याच्यात आल्यामुळे तर गेले, नाहीतर नसतं धाडस झालं माझं. तिथं पण असं खूप त्रास होत होता मधून मधून. मग हं, असं रेकी घेत होते उभं राहिल्यावर वगैरे. घरात त्या रूम मध्ये राहिले होते, तिथं पण जाताना असं एकदम
खूप टेन्शन आलं, घाबरल्यासारखं व्हायला लागलं. मग पहाटे पहाटेचं मेडिटेशन बऱ्याच वेळ केलं, मग नॉर्मल झालंय. नाहीतर ते तुम्हाला शक्यच नव्हतं. तुम्हाला आठवते का सविताताई की सेशनला आल्या होत्या तेव्हा तुम्ही आत्मा नमस्ते पण नाही करायच्या. बाकीच्यांना म्हणायच्या यांना बोलू दे आपण चुपच राहूया. आणि आता हा, रोज सकाळी लपूनच बसत होते. हा. तिसऱ्या डिग्रीच्या वेळेस संपल्यावर तुम्ही सगळ्यांची मुलाखत घेतली, मी व्हिडिओ बंद करून बसले घाबरून. दिलीच नाही मुलाखत. मुलाखत आहे ना. आणि आता रोज मात्र सगळ्यात पहिले 2 वेळा आत्मा नमस्ते तुमचाच असतो. हो. खूप छान. भरपूर असं धाडस आलं. आणि ड्रेस वगैरे घालायला लागल्यावर पण जरा असं म्हणजे असं बाहेरच्यांसारखं असं जरा हं. आनंद वाटतो जरा, म्हणजे बाहेर आयुष्यामध्ये मुलींबरोबर. आपलं आयुष्य रेखीने बदललं असं तुमच्या आयुष्यात नेमकं काय दिलं रेखीमुळे? काय आलं? आलं माझं, भीती गेली आणि असं अंगदुखी वगैरे गेली, टेन्शन गेलं. खूप खूप सतत आयुष्यभर टेन्शन मध्येच असायचं. म्हणजे कधीच असं मोकळं नाही, सगळ्यांना घाबरत राहायचं. आता आयुष्यात राहते तरी आईला घाबरायचं, भावाला घाबरायचं, वडिलांना घाबरायचं. सतत म्हणजे असं दडपणाखाली सारखं जगत होते. खूप टेन्शन यायचं सारखं. आणि थोडस काही झालं की असं आपण उगाच म्हणजे बोलत तर नसायचे, पण बोलली चुकून तरी कंटिन्युअस सारखं मनात राहायचं, आपण काहीतरी चुकलो, आपण उगाच बोललो. हं, 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 हं. खूप खूप भीती छान. असायची. आता त्या आणि बोला. हो, शेगावला यायचं होतं. तेव्हा पण मग तुमची 14 तारीख ठरली ना, तर असं म्हणजे आमची मधली मुलगी फिरायला जायची होती. तिची 2 मुलं मला सांभाळायची होती. तर मग मी म्हणलं हे तारीख पुढे ढकलली तर बरं होईल. आणि ते मग योगायोगाने 20 तारखेला झालं. मग ती तोपर्यंत आली. आणि मग मी तिकीट काढलं, मग असं वाटायला लागलं प्रियांकानी पण यायला पाहिजे, यायला पाहिजे. मग तिचं पण येणं झालं. म्हणजे सहजासहजी असं बोललं की लगेच ब्रह्मांड देते असं हे होते. खूप आणि मग छान. तिकडे आल्यावर पण मला म्हणजे अगदी थोडं सुद्धा चालणं होत नाही. मग शूज घेतलेले प्रियांकानी, ते पण हे झाले, पायातून एक निघायला लागला. मग हातात घेऊन वरती टेकडी चढली मी, बिना शूजची. जमलं म्हणजे तुम्हाला? वाटलं पण नाही. तसं जमलं? हो. आणि धन्यवाद. आदल्या दिवशी त्रास झाला असं, तो लूज मोशन वगैरे झाले. तर मला हं, वाटलं आता जायलाच नको, रूम मध्येच बसावं. हं, पण मग परत आंघोळ वगैरे केलं, फ्रेश झाले, मग मेडिटेशन हे थोडस केलं की हं. फ्रेश झाले. मग आले तिथपर्यंत, म्हणजे पोटात काही नसताना टेकडी चढले. खूप छान. खूप वाटलंच नाही वाटलं. चढेल मी म्हणून टेकडी. खूप सुंदर. अ, सविताताई, जसं आपण स्वतःमध्ये हिंमत निर्माण केली, जसं आपण स्वतःच्या आरोग्यामध्ये खूप सारा बदल घडवून आणला, जे आता आज होतं सविताताई बोलू शकतात. कसं आहे सगळेजण बोलतात ते वेगळं, पण आता सविताताईची लेखच सांगणार आहे की त्यांची आई बोलते ते वेगळं. प्रियंका, चालेल ना सविताताई प्रियंकाला बोलू दिलेलं? हो हो हो. आत्मनमस्ते सर्वांना. अम, माझी आई म्हणजे मी आयुष्यभर तिला टेन्शन मध्येच बघितलं. असं कधी ती टेन्शन फ्री राहिलीच नाही. सतत टेन्शन. माझे वडील लवकर गेले त्याच्यामुळे, आणि तिचं एज तेव्हा 33 होतं. ती खूप टेन्शन मध्ये असायची. आणि आता ती रेकी जॉईन झाल्यानंतर मग तेव्हापासून मला थोडा बदल दिसला. त्यानंतर मी जॉईन केली. पण जेव्हा ग्रँड मास्टरला आले तेव्हा तिच्यात इतका कॉन्फिडन्स आला. ती 2-3 वेळा माझ्या बहिणीकडे एकटी राहिली, जे की कधी आयुष्यात एकटी राहिलीच नव्हती. ती इव्हन ट्रिपला पण जाऊन आली. म्हणजे खूप तिच्यात कॉन्फिडन्स आला, जे मला टेन्शन असायचं की ती सगळ्यांच्या दडपणाखाली जगतीये, खूप टेन्शन मध्ये राहते. मग खूप छान वाटलं.
बाळ तर येणारच, तुम्ही केव्हाही मुलाखत द्यायला जा, तुमचं बाळ येणारच, मी तर सांगितलंय तुम्हाला. हम्म, खूप नाही, छान. खूप म्हणजे आता तिच्यात खूप बदल झालाय. खूप छान वाटतंय. म्हणजे तिची रिव्हर्स जर्नी खरंच झाली. ओके. म्हणजे ती आता कुणाला घाबरत नाही, काय नाही, बिनधास्तपणे बोलते. म्हणजे खूप छान वाटतंय. तिच्यात एवढा बदल जे म्हणजे खूप टेन्शन मध्ये मी पण असायचे तिच्या. पण आता खूप छान सगळं व्यवस्थित झालं. ग्रँड मास्टर मध्ये आल्यापासून. आणि ती एंजलचं पण खूप मेडिटेशन करते. तिला एंजल पण खूप मदत करते. हो. किती मेडिटेशन करत असता सविता ताई? सकाळचं झालं ना, आज तर रात्रभर मुलाखत द्यायची म्हणून टेन्शननी झोपच नाही आली. आणि मग साडेतीन वाजल्यापासून मग करतच होते, एका हा, मागे एक. ग्रँड मास्टरचं आणि आज्ञाचक्राचं, हा, अजून मग सोलरचं केलं, हा, एंजलचं केलं. असं 6-7 करते. म्हणजे हा, ते उशिरा उठतात ना मुलगी आमची, मुलं हा, नातवंड, मग तोपर्यंत करते. 8 वाजता ती बाई आहे, ती तोपर्यंत करत राहते. तुमचं हा, झाल्यावर पण. म्हणजे सकाळचं हा. 5चं खूप मस्त. 4-5 होतात. सविता ताई, मी असं विचारेल तुम्हाला, की मग एवढे सगळे छान मेडिटेशन करता, तरी खरंच आजच्या मुलाखतीचं टेन्शन घेण्याची गरज होती का? तर येतं तरी पण भीती वाटते खूप. माझी. हा, आणि आता गोव्याला गेलते ना, तर पहिल्या दिवशी खूप गोंधळ झाला ते आयडी मिळायला. हं, आणि खूप, आणि पाऊस पण यायला लागला. मग असं वरती बघून मी अशी रेकी दिली, हं, पाऊस थांबला. आणि मग ते आय कार्ड वगैरे पण सगळ्यांचे मिळू दे वगैरे असं प्रार्थना केली. मग थोड्या वेळाने, तासाभरात झालं सगळ्यांचं मिळून. आणि मग शेवटच्या दिवशी पण थोडासा पाऊस आला. म्हणलं हे 2-3 दिवस तरी निदान पाऊस येऊ देऊ नको म्हणून रेकी दिली वरती बघून. मग थांबला पाऊस. मग आता आम्ही इकडे आलो ना 20 तारखेला, तर खूप पाऊस, तिथं खूप पाऊस, अफाट. खूप छान, खूप छान. आणि खूप मध्ये छान. मोठ्या मुलीचा पण जरा गोंधळ झाला होता ना, मग तुम्हाला सांगितलं होतं प्रियांकाने. हं, 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 मग ते सती सिम्बॉल वगैरे द्या म्हणलं ना तुम्ही, मग तेव्हा ते दिलं होतं. म्हणजे हं. माझ्या म्हणजे असं इमॅजिन होत नाही, सेन्सेशन पण एवढे नाहीयेत, पण मग फरक पडतो, बरोबर. कळून येत नाही. बघा, रेकी कशी काम करत असते, की तुमचा प्युअर भाव, बरोबर आहे ना सविता ताई? तुम्ही प्युअर सोल आहात. आता आमचे सिम्बॉल बरोबरच पाहिजे, कारण आम्हाला ते येऊ शकतात. काय, पण तुम्ही मात्र ज्या पद्धतीमधून, ज्या परिस्थितीमधून तुमचा जो माइंडसेट आहे, त्या पद्धतीनं जे काही तुम्ही शिकला आहात ना, त्यामुळे हो, तुमच्या एनर्जी लेवलला, किंवा आपण म्हणतो आत्ताच्या परिस्थितीमध्ये एक ग्रँडमास्टर जे बोलणार तेच ते होणार. होणार. या या पद्धतीनं आपण आता पुढे जात आहे. तर हा, आणि ते मग आता करायचं. इथे आल्यापासून पण म्हणजे नातवंड, तुम्हाला नाही का म्हणलं, खूप असं भांडतात, तर त्रास देतात, रडतात, जेवत नाहीत व्यवस्थित. मग ते गॅसच्या शेगडीला वगैरे सगळीकडं टेबलला रेकी देते. हं, आणि मग हळूहळू आता चांगले दिसायला लागले. आणि मग ते आजारी पण नाही पडत. सारखं सर्दी खोकला असायचं त्यांना. आणि लगेच मग बारीक दिसायचं. मोठा तर खूपच बारीक दिसायचा. मग आता ते रेकी द्यायला सुरुवात केल्यापासून व्यवस्थित व्हायला लागलेत. म्हणजे खूप छान. प्रेमाने जेवतात वगैरे, आणि अंगी पण लागायला लागले. येस. खूप सुंदर. अच्छा, कोणाला स्पेशली सविता ताईंना काही प्रश्न विचारायचा आहे का? तर नक्की विचारू शकता. पूनम. सविता ताईंच्याकडे बघून आता इतकं समाधान वाटतंय, कारण सुरुवातीचं त्यांचे बोलणं वगैरे लक्षात, म्हणजे आता आपण ही एकमेकांशी एवढे कनेक्टेड आहोत, की जेव्हा एक बोलत असतो तेव्हा इतकं मन लावून ऐकलं जातं, की ते लक्षात राहतं. म्हणजे तर हं, सुरुवातीचे त्यांचे व्हिडिओ मी ऐकलेले आहेत, त्यावेळी ते थोड्या टेन्स असायच्या. त्या कधीही घराच्या बाहेर पडलेल्या नव्हत्या, किंवा अशा परिस्थितीत असून सुद्धा त्यांनी एक धाडस करून ग्रँडमास्टर सारखा कोर्स करणे, ते इम्प्लिमेंट करणे बऱ्याच ठिकाणी, हे खरंच खूप कौतुकास्पद आहे. आता त्यांच्या चेहऱ्यावर असा एक रिलॅक्सपणा जाणवतोय. परत त्यांचं परवाचं धाडस मला आवडलं,
बाहेर त्या गोव्याला प्रोग्रामला गेल्या होत्या, इतक्या लोकांच्या त्या पहिल्यांदाच त्यांनी धाडस केलं एकटं जाण्याचं, ज्या कधी घराच्या बाहेर एकटं कधीच पडल्या नव्हत्या. तर ते धाडस मला खूप आवडलं. तिथं त्यांनी ते सक्सेसफुली तो कार्यक्रम अटेंड केला. जिथं जिथं प्रॉब्लेम येते तिथं रेकीचा वापर करून त्याच्यावर मात केली, तो एन्जॉय केला, आपल्याला सगळ्यांना शेअरिंग केलं. खूप छान वाटलं मला. हा, आणि चिकन त्यांच्या सुद्धा केलं. हो. आणि त्यांना भरपूर सदिच्छा की असंच त्यांनी रेकीचा दैनंदिन आयुष्यात वापर करून आणखीन छान लाईफ करावं. थँक्यू ताई. विचारा पूनम सविता ताईंना की किती वर्षांनी रिवर्स जर्नी झाल्यासारखं तुम्हाला वाटते. हो सविताताई, तुम्हाला किती वर्ष आपण आयुष्यात पाठीमागे आलो असं वाटतंय, याच्याबद्दल तुम्हाला काय बोलावं? 20 तरी. अरे वा. खूप छान. हो हो, थँक्यू. मग नक्कीच आपण असं म्हणूया प्रियंकाचे वडील जाऊनही जवळजवळ 20 वर्ष झाले असतील. खूप झाले, 25 पेक्षा जास्त. आता जून महिन्यातच असतं त्यांचं 26 वगैरे. 26 वर्ष. ओके. आपण ना त्या एका दडपणाखाली, त्या एका टेन्शन खाली खूप आयुष्य खूप सारं गेलं आहे, बरोबर. आता आपण तिथे पुन्हा सुरुवात करूया. हा म्हणजे ते गेल्यापासून मला जवळजवळ 4 वर्ष घराच्या बाहेरच नव्हते मी. म्हणजे आता पण अजून कुणाच्या कार्यक्रमात नाही, कशात नाही. फक्त आता मुलींची लग्न झाली म्हणून मुलींकडे यायला लागले, नाहीतर कुणाच्याच नाही घरी जात. म्हणजे त्या असं नसतं. दडपणाखाली. हा, हा. म्हणजे ते टेन्शन मध्येच असायचे सतत. हं. आणखीन एक मॅडम, मॉर्निंग मेडिटेशन त्या कधीही चुकवत नाहीत. आणि जनरली मेडिटेशनला आपण आलो की आपण आपल्यातलं कोण आहे थोडस असं बघितलं जातं ना. तर त्यांचा आवाज टिपिकल आहे ना, आत्मा नमस्ते म्हटले की मला ओळखते सविता ताई आल्या. म्हणजे आता इतकं ते जवळचे झालेले आहेत. खूप छान. मला असं विचारायचंय, पूर्वी जसा एकटेपणा जाणवत होता, आता कुणीतरी आपलं संरक्षण करतंय असं वाटतंय का तुम्हाला, की कुणीतरी आहे माझ्या बरोबर, कुणीतरी संरक्षण करतंय माझं? हा, खूप फरक पडला. म्हणजे सतत आपण ब्रह्मांडाची लेकरं आहे आणि आपल्याला सगळा ग्रुप आहे. छान वाटतं एकदम. एकटं वाटतच नाही आता. खूप छान. प्रियंकाला काहीतरी सांगायचं आहे. सविता ताई, तुम्हाला आणखी काही बोलायचं आहे जे स्पेशली राहून गेलाय, बोला. सविता ताई. हं. सगळ्यांना तुम्हाला काय सांगायचं होतं? नाही मॅडम, मला जरा विचारायचं आहे. आणि का ते आमच्याबरोबर टेकडीला आले होते ना, तर तेव्हा ते त्यांचं ते बाळ पण होतं आणि ते म्हणजे मुलगी पण होती. पण तेव्हा बाळ ते एकदमच छोटं होतं. तरी सुद्धा बाळाला येऊन कधी या मॅडम सविता मॅडम सांभाळायच्या, कधी मुलगी ती ते सांभाळायची. म्हणजे त्यांची एक एक हालत बघून तरी सुद्धा ते एवढे जॉईन झाले. त्यामुळे बरं वाटलं मॅडम, खरंच ते. कारण का मी पण तेव्हा होतो ते टेकडी चढताना आणि हे करताना. आणि जेव्हा बघायचं तेव्हा कधी यांच्याकडे बाळ, कधी त्यांच्या मुलीकडे बाळ. म्हणजे असं, म्हणजे आता मला क्लिक झालं मॅडम बोलल्यानंतर. पण एकदम चांगलं हे केलं त्यांनी. म्हणजे चढले ते म्हणजे एवढ्या मोठ्या टेकडी, 7-7.5 किलोमीटर एवढं चढायचं उतरायचं, म्हणजे खायचं काम नव्हतं मॅडम. खरंच आहे मॅडम. तुम्ही गिरीश सर व्हिडिओ सुरू करा. गिरीश सर तेव्हा विना चप्पलचे चढले, त्यांचा बुटकी चप्पल तुटून गेली होती. तसेच शेगावच्या प्रोग्राम मध्ये खूप छान. आणि हेच ते बाळ आहे जे आता जेवण करते आहे, हा ते पण. हा, तेच. तेव्हा ते नुसतं आपलं खांद्यावरती घेऊनच कधी मुलीकडे कधी यांच्याकडे हे सांभाळायचे काम रेहायचं. म्हणजे मांडीवरती घेऊनच बसायचे ते. एवढं दर्शन आलं तेव्हा मांडीवरतीच होती. मग यांचं दर्शन झालं की त्या दर्शन घ्यायच्या आणि हा, मग हे करायचं. म्हणजे थोडस म्हणजे त्यांनी सांगितल्यानंतर मला क्लिक झालं मॅडम, म्हणून मी बोललो मॅडम. नक्कीच नक्कीच हम्म, नक्कीच. हम्म, खूप छान. थँक्यू. हम्म. छान. प्रियंका. प्रियंका. सांगा, खूप छान काय म्हणणार वाटतं. म्हणजे आईचा कधी प्रवास? न
नाही नाही, कधी न बोलणारी व्यक्ती इतकं बोलते, म्हणजे मलाही टेन्शन टेन्शन, म्हणजे तिला मी म्हणलं होतं, ती म्हणले तर कसं इंटरव्ह्यू देऊ, मी कधी बोलले नाही. पण देणारच नाही. तिला सांगितलं, इंडियाला प्रार्थना कर, रेकीला प्रार्थना कर. तिला गोव्याला जाताना पण टेन्शन आलं होतं, तेव्हा पण ती प्रार्थना करत होती. पेंडुलमशी ती बोलते, प्रश्न विचारते पेंडुलमला. खूप तर ते छान. खूप छान वाटतं, म्हणजे तिच्यात इतका कॉन्फिडन्स आलाय ना, की खूप म्हणजे खूप छान वाटतं, की आम्ही तिला अशी कधी बघितलीच नव्हती. एवढी कॉन्फिडंट. Yes. आणि प्रत्येक मुलांना आपली आई अशीच हवी असते. हो ना? सुपर हसत. मॉम. येस. येस. खरंच आहे. काय आहे ना, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक महत्वाचं आहे की ग्रँडमास्टरला येणं आणि आल्यानंतर तुम्ही त्या ऊर्जेचा योग्य उपयोग तुमच्या स्वतःसाठी करणं हे खूप 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 गरजेचं असतं की ग्रँड नाही. मास्टरला पण मला यायला, म्हणजे येणारच नव्हते मी, हे बोलायला लागेल वगैरे म्हणून. मग ते मला ते 60 चक्रांचे मेडिटेशन, पुन्हा ते ग्रँड मास्टरचं मेडिटेशन खूप आवडायचं, मधून अधून तुम्ही घ्यायचं ते. आणि हिचं पण बघितलेलं, मग मग असं तयार झालं मन माझं, ते त्या आपल्याकडे येईल आणि आपण ते करू म्हणून. नक्की. सविताताई, तुम्ही ऊर्जेला नाही जुडला, ऊर्जेने तुम्हाला ओढत ओढत घेतलं, कारण हाच तो वेळ होता तुमच्या आयुष्यामध्ये सुंदर बदल घडवून आणण्याचा. आता तुम्ही अशाच राहा, छान राहा, मस्त राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. थँक्यू. अगदी अंतर्मनापासून खूप धन्यवाद. आज आहे त्यापेक्षा अधिक तंदुरुस्त राहा. तुमच्या आयुष्यातील राहिलेले प्रत्येक स्वप्न पूर्ण हो. होत. त्या मी रिव्हर्स जर्नीमध्ये जे जे काही तुमच्यामधून निघून गेलेलं आहे ते ते सगळं 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 तुम्हाला मिळत राहो. खूप धन्यवाद. तुम्हाला सांगितलं होतं ना, मुलींना सांभाळण्यासाठी जगले, आणि आता तिचं लग्न झालं, प्रियांकाचं धाकटीचं, आता बास जगायला म्हणून. मी म्हणलं होतं ना तुम्हाला, आता नाही जगावंसं वाटत मला म्हणून. बास आता मी म्हणजे जायचीच वाट बघते वगैरे. मग हं. तुम्ही मिळाल्यापासून मग ते थांबलं. आता आणखी खूप छान जगायचं आहे. आता मस्त नातवंडाचीही लग्न बघायची आहेत आणि एन्जॉय करायचं आहे आजीनी आता छान. हं? हो. इतक्यासाठी मला एक सुद्धा विचारायचं आपली त्यांना. आहे. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. मॅडम मॅडम मला एक विचारायचं त्यांना प्रश्न. हा, विचारा. मला पण बोलायचंय. हा, बोला, घाई करा मग. बोलू. हा. मॅडम, धन्यवाद प्रियंकाचे मानायला पाहिजे. प्रियंकाचा खांदा इतका मजबूत झालेला आहे की ती कुणाला पण आधार देऊ शकते. ज्यावेळेस मला ह्याला ग्रँड मास्टरला ऍडमिशन घ्यायचं होतं, पण प्रियंकाचं आणि माझं म्हणजे कितपत आपण रेतीला जुडलो हेच नातं होतं. तरी पण प्रियंकाने मला असं म्हणलं की मी तुमची फी भरते, पण तुम्ही ग्रँड मास्टरला जॉईन व्हा. आणि त्यांची किती धडपड होती, त्यांच्या आईला पण त्यांनी ग्रँड मास्टर बनवायची. तर ते खरंच त्यांचा खांदा इतका मजबूत आहे की ते माझ्यासारख्यांना म्हणा, किती जणांना त्यांनी आधार देऊन ह्या ग्रँड मास्टर मध्ये प्रत्येकाला मी ह्या ताईंना म्हणले, नाही सुमनताई तुम्ही पण जॉईन व्हा. तसंच त्या मला बोलल्या. माझी आई पण खूप भीते, माझ्या आईला पण मी ग्रँड मास्टरला जॉईन करते आणि त्यामुळे तुम्ही पण करा. मी खरंच तिच्या शब्दाला मान दिलं, पण त्यापेक्षा मला अधिक काही मिळालं. पण प्रियंकाला माझ्याकडून मला खूप खूप तिला धन्यवाद म्हणावं वाटते. आणि तिला खरंच तिनं आमच्या जीवनामध्ये इतकं काही घडवून आले ना, ते त्यापेक्षा आणखीन आणखीन भरभरून ब्रह्मांड प्रियंकाला देईन. आणखीन जसं 4 जणांना जसं खंदा मजबूत करून त्यांनी आधार दिलाय, तर आणखीन त्यांनी आपल्या ह्याच्यामध्ये आधार देतील सगळ्यांना आणि सगळ्याच्या ह्याच्यामध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करेन. हे मग त्यासाठी मला प्रियंकाचे धन्यवाद मानायचे होते मॅडम. खूप छान. सविताताई मला पर्सनली कधी फोनवर बोलायच्या, मला भीती वाटते सुमनताई, मला बोला वाटत नाही, म्हणून मी सगळ्याच्या शेवटी आत्मा नमस्ते करते. मी मॅडमच्या समोर व्हिडिओ माझं ओपन करत नाही, मी नंतर आत्मा नमस्ते करते असं म्हणत होत्या त्या. पण त्याच आज कॉन्फिडन्सने बोलतात, त्यांच्या चेहऱ्यावर ग्लो. परत त्या गोव्याला जाऊन आल्या, ते खूप सारा त्यांच्यामध्ये बदल झालेला आहे. त्यामुळे मला खूप त्यांचं कौतुक करावं असं वाटतंय, दोघी मायलेकीचं पण. पण प्रियंकाची धडपड खूप असते मॅडम. त्यांनी सगळ्याच्या जीवनामध्ये म्हणजे प्रकाश देण्याचं काम करत आहे. नक्की. यासाठी खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. रुबी, पटकन विचारा, आपल्या बाकीचे पण अधिक आपल्याला
बोला रुबी. मला विचारायचं रेकी कशा देतात, काय मेडिटेशन काय करतात म्हणजे रेकी देताना बरं बरं मला बरं. काही समजत नाही. थँक्यू थँक्यू.